आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मराठवाड्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। जळगावच्या रावेर तालुक्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसामुळे तापमानात घट झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी। शेती मशागतीच्या कामांना पावसामुळे ब्रेक, सर्वत्र पाणी साचलं। नाशिकच्या नांदगावमध्ये मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावला। शेती मशागतीनंतर पेरण्यांची लगबग सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। 1 तासाच्या पावसात नदी नाले तुडुंब। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सांगलीत पावसामुळे अवणापूरच्या ओढ्यावरील रस्ता झाला जलमय। धनगावकडे जाताना शेतकरी, विद्यार्थी महिलांचा पाण्यातून धोकादायक प्रवास। हिंगोली आणि परभणीच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणात 50% पाणीसाठा। सिद्धेश्वर धरणात 33% तर इसापूर धरणात 42% पाणीसाठा। पावसामुळे पाणी पातळीत वाढ। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ। जूनच्या पहिल्या आठवड्यात धरण भरायला सुरुवात। गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% पाणीसाठा जास्त। नाशिकच्या येवल्यातील नुगरसूलमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा। वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घराची पडझड।